आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते, जाणून घ्या अपडेट 20 एप्रिल 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट टाकील तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। लवकर निवृत्ती म्हणजे सक्तीची निवृत्ती नसते। OPPTच्या कार्यालयातील मेमोरंडमनुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले आहे। यामध्ये 50-55 वर्षे ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील आहे। त्याची 30 वर्षे सेवा पूर्ण झाली पाहिजे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा कालावधी त्यांच्या कामगिरीच्या नियतकालिका पुनरावलोकनावर अवलंबून असेल। काम चांगले नसल्यास संबंधित कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते। सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांना नियतकालिका पुनरावलोकनासाठी एक स्वरूप पाठवण्यात आले आहे। नियतकालिका आढाव्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे। सार्वजनिक हितासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जात असेल तर तो दंड नाही, केंद्रीय मंत्रालयाने गांभीर्याने घेतले नाही। केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना या कामाबद्दल अनेकदा इशारा दिला आहे। 3 वर्षापूर्वी असेच आदेश काढण्यात आले होते। सर्व मंत्रालयांना कर्मचारी आणि पुनरावलोकन अहवाल तयार करण्यास सांगितले होते। त्यानंतर अनेक मंत्रालयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही। काही विभागांनी तर माहितीच दिली नाही। केंद्राला वारंवार सांगूनही विविध नमुन्यात माहिती देण्यात आली नाही। अलीकडे DOPTने पुन्हा कार्यालयीन निवेदन दिले आहे। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे पूर्ण झाली आहे आणि त्यांचा कामाचा अहवाल चांगला नाही ते अधिक घाबरले आहेत। DOPTने सर्व मंत्रालय आणि विभागांना पाठवलेल्या ऑफिस मेमोरंडममध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉय डिटेल्स पुनरावलोकन अहवाल तयार करण्याबाबत तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे। कार्यालयीन स्मरणपत्रानुसार अर्थकारणामुळे सार्वजनिक हितासाठी विभागीय कामांना गती देण्यासाठी आणि प्रशासनात कार्यक्षमता आणण्यासाठी मूलभूत नियम FR आणि CCS पेन्शन नियम 1972 मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद आहे। निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे। CCS पेन्शन नियम 1972च्या FR 56 जे नियम 48 1B अंतर्गत कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला गव्हर्नमेंट एम्प्लॉय डिटेल्स सेवानिवृत्त करण्याचा अधिकार योग्य प्राधिकरणाला आहे, परंतु सार्वजनिक हितासाठी खटला आवश्यक आहे। अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्याला 3 महिन्याचा आगाऊ पगार देऊन सेवानिवृत्त केले जाते। अनेक प्रकरणांमध्ये त्यांना 3 महिन्याची आगाऊ लेखी सूचना देण्याचाही नियम आहे। या वयानंतर नोटीस दिली जाऊ शकते। केंद्र सरकारमध्ये गट अ आणि ब मध्ये तदार्थ किंवा कायमस्वरूपी काम करणारा कर्मचारी ज्याने 35 वर्षे वयाच्या आधी 50 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा 30 वर्षाच्या सेवेनंतर सरकारी सेवेत प्रवेश केला असेल, यापैकी जे आधी येईल त्याला निवृत्तीची नोटीस दिली जाऊ शकते। इतर प्रकरणांमध्ये 55 वर्षे वयानंतर निवृत्तीची नोटीस देण्याचा नियम आहे। जर एखादा कर्मचारी गट क मध्ये असेल आणि तो कोणत्याही पेन्शन नियमाद्वारे शासित नसेल तर त्याला 30 वर्षाच्या सेवेनंतर 3 महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्त केले जाऊ शकते। CCS पेन्शन नियम 1972च्या नियम 48 1B अंतर्गत 30 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते। या श्रेणीमध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश होतो जे पेन्शनच्या कक्षेत येतात। अशा कर्मचाऱ्यांना गव्हर्नमेंट एम्प्लॉय लिस्ट सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर 3 महिन्याची नोटीस देऊन किंवा 3 महिन्याचे आगाऊ वेतन आणि भत्ते देऊन सेवानिवृत्त केले जाऊ शकते। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जनहिताचा नियम पाळला जातो। सार्वजनिक हितासाठी कर्मचाऱ्याला सेवेतही ठेवता येते। DOPT कार्यालयाच्या मेमोरंडमनुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर ठेवण्यास सांगितले आहे की ज्यामध्ये 50-55 वर्षे ओलांडलेल्या कर्मचाऱ्यालाही तपशील आहे। त्यांची 30 वर्षे सेवाही पूर्ण झाली पाहिजे। अशा जवानांच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेतला जातो। सार्वजनिक हितासाठी ज्या अधिकाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्तीवर पाठवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास उचित प्राधिकरणाने सांगितले असेल, अशा कोणत्याही अधिकाऱ्याला सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय सरकारने ठेवला आहे। अशावेळी ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सेवेत नियमित ठेवण्यात आले आहे त्यांनी मागील कार्यकाळात कोणते विशेष काम केले हे सांगावे लागेल। अशा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी केंद्राने एक प्रतिनिधी समिती स्थापन केली आहे। यामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव आणि कॅबिनेट सचिवालयाचे सहसचिव सदस्य करण्यात आले। नियतकालिका आढावा घेण्यासाठी जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। पुनरावलोकन समितीचे प्रमुख कोण असतील? गट अ पदासाठी पुनरावलोकन समिती संबंधित CCAचा
सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते. सबसिडी CBSE, रेल्वे बोर्ड, पोस्टल बोर्ड आणि दूरसंचार इत्यादी विभागामध्ये मंडळाचे अध्यक्ष समितीचे प्रमुख असतात. गट ब पदासाठी पुनरावलोकन समितीच्या प्रमुखाची जबाबदारी अतिरिक्त सचिव, सहसचिव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अराजपत्रित अधिकाऱ्यासाठी सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला समितीचे प्रमुख ठरवण्यात आले आहे. सर्व सरकारी सेवेच्या प्रतिनिधी समितीमध्ये सचिव दर्जाचा अधिकारी असतो. त्याला कॅबिनेट सचिवांनी नामनिर्देशित केले पाहिजे. कॅबिनेट सचिवालयात CC द्वारे नामनिर्देशित सदस्य व्यतिरिक्त एक अतिरिक्त सचिव आणि एक सहसचिव यांचा समावेश होतो. मुदतपूर्व निवृत्तीनंतर पाठवलेले कर्मचारी आदेश जारी झाल्यापासून 3 आठवड्याच्या आत समितीसमोर आपली बाजू मांडू शकतात. केंद्रीय नागरी सेवा पेन्शन 1972च्या नियम 56 अंतर्गत 30 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या किंवा 50 वर्ष पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते. या अधिकाऱ्याच्या अहवालात भ्रष्टाचार, अक्षमता आणि अनियमितता असल्याचे आरोप संबंधित विभागाकडून मागवण्यात येत आहे. आरोप खरे ठरले तर अधिकाऱ्यांना निवृत्ती दिली जाते. अशा अधिकाऱ्यांना नोटीस देऊन 3 महिन्याचा पगार व भत्ता देऊन घरी पाठवता येईल. या तथ्यावर पुनरावलोकन समिती निवृत्त होऊ शकते. ज्या कर्मचारी नोकरांच्या सचोटीवर शंका आहे त्यांना सेवानिवृत्त केले जाईल. कुचकामी आढळलेले सरकारी कर्मचारीही निवृत्त होतील. ते ज्या सरकारी नोकरांच्या सचोटीवर शंका आहे त्यांना सेवानिवृत्त केले जाईल. कुचकामी आढळलेले सरकारी कर्मचारी निवृत्त होतील. ते पद पार पाडण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची योग्यता आणि क्षमता आहे की नाही हे येथे पाहिले जाईल. कोणत्याही कर्मचाऱ्याला केवळ अक्षमतेच्या कारणावरून सेवानिवृत्त केले जाणार नाही. विशिष्ट कालावधीसाठी त्यांचे अपंगत्व पाळले जाईल. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता, कार्यक्षमता किंवा परिणामकारकता यामध्ये अचानक मोठी घट झाल्यास त्यांच्यासाठी मुदतपूर्व निवृत्तीसाठी पुनरावलोकनाचा पर्याय खुला असेल. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला सामान्यतः अक्षमतेच्या आधारावर सेवानिवृत्त केले जाऊ नये असेही नमूद केले आहे. गेल्या 5 वर्षात या कर्मचाऱ्याला उच्च पदावर पदोन्नती मिळाली असून तिथली त्याची सेवा समाधानकारक आढळून आली आहे. अशावेळी संबंधित कर्मचाऱ्याला दिलासा मिळू शकतो. सरकारी नोकरदाराला संशयास्पद सचोटीच्या आधारावर सेवानिवृत्त केले जाऊ जाईल अशी कोणतीही अट नाही. याचा 5 वर्षाच्या कालावधीत बढती मिळालेल्या सरकारी नोकरांच्या बाबतीत त्यांच्या ACR मधील पूर्वीच्या नोंदी विचारात घेतल्या जाऊ शकतात, परंतु त्यांना गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर सेवाज्येष्ठ कम फिटनेसच्या आधारावर पदोन्नती देण्यात आली. संपूर्ण सेवा रेकॉर्ड विचारात घेणे आवश्यक आहे. पुनरावलोकनाच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा रेकॉर्डचा विचार केला पाहिजे. अभिव्यक्ती सेवा रेकॉर्ड सर्व संबंधित नोंदीचा संदर्भ देते म्हणून आणि पुनरावलोकन ACR APR डॉशियरच्या विचारात पुरते मर्यादित असू नये. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक फाईलमध्ये मौल्यवान साहित्य असू शकते. त्याचप्रमाणे त्यांचे काम आणि त्यांनी हाताळलेल्या फाईल्स किंवा त्यांनी सादर केलेल्या कोणतेही कागदपत्र किंवा अहवाल पाहून कामगिरीचे मूल्यांकन केले जाऊ शकते. संबंधित मंत्रालय, विभाग, समर्गाने सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल उपलब्ध असलेली सर्व माहिती एकत्र ठेवल्यासच हे उपयुक्त ठरेल. हे अहवाल पुनरावलोकन समितीला प्रकरणाचा विचार करण्यासाठी सर्वसमावेशक संक्षिप्त माहिती सादर करतो. संबंधित अधिकाऱ्यांच्या ACR APR मधील अप्रसिद्ध टिप्पण्याचाही विचार केला जाऊ शकतो.